सत्य हे ओरडून सांगितलं जात नाही, डिंडोरे पिटवली जात नाहीत सत्यासाठी, ते शांतपणे ऐकून घेतलं जातं. भक्ती म्हणजे अहंकार बाजूला ठेवून स्वीकार करण्याची वृत्ती. ज्या माणसाच्या मनात श्रद्धा नाही तो ऐकतो खरा, पण आतून विरोध करतो. आणि ज्याच्या मनात भक्ती नाही तो ऐकतो खरा, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत. इथे शुद्धता म्हणजे अंतःकरण हा शब्द आलेला आहे. त्यामुळे केवळ बाह्य स्वच्छता नाही, उठणं लावलं सगळं लावलं बाह्य स्वच्छता नाही, तर पूर्वग्रह, द्वेष, अहंकार आणि मत्सर यांपासून मुक्त असलेलं मन, अंतर्मन. अशुद्ध मन ज्ञानाला रंग लावतं, शब्दांचे अर्थ बदलतं आणि उपदेशालाही वाकवतं. सज्जन हो, मागील श्लोक जे आपण बघितले ते म्हणजे अनाहुत प्रविशती अपृष्टो बहुभाषते अविश्वस्थे विश्वसती गुणचेता नराधमः, हा एक श्लोक बघितला. आणि दुसरा श्लोक आपल्या मी तुम्हाला म्हणत ह्या सुमितेनीच आपल्याला सांगितले होते म्हणून आपण हे बघितले होते. यथा चित्तम तथा वाचो यथा वाचस्तथा क्रियाः चित्ते वाचे क्रियायांच साधुनामे करूपता. हे श्लोक बघताना आपण एक गोष्ट, हे अभ्यास करताना आपण एक गोष्ट मनापासून समजून घेतली की मर्यादा, मौन आणि मंथन हे सुज्ञ माणसाचे खरे खरे अलंकार आहेत. माणूस न बोलवता बोलू लागला किंवा न विचारता हस्तक्षेप करू लागला आणि मन, वाणी व कृती वेगवेगळ्या दिशेने गेल्या तर तो अधपाताकडे प्रवास करू लागतो. हे शास्त्र स्पष्टपणे आपल्याला सांगतं. पण आज इथं आपण थोडं थांबायचंय आणि आपण एक प्रश्न आपल्या स्वतःलाच विचारायचा आहे. तो प्रश्न कुठला? तर तो म्हणजे, जर सांगणारा योग्य असेल, विचार शुद्ध असतील, शब्द खोल असतील, तरीही ऐकणारा जर का तयार नसेल तर ते विचार मनापर्यंत पोहोचतील का? कारण सत्य हे ओरडून सांगितलं जात नाही, डिंडोरे पिटवली जात नाहीत सत्यासाठी, ते शांतपणे ऐकून घेतलं जातं. अगदी शांतपणे ऐकून घेतलं जातं. ज्ञान हे जबरदस्तीने दिलं जात नाही बरं का. कुठलंही ज्ञान जबरदस्तीने ठोकून नाही देत आहेत, ते पात्रतेने स्वीकारलं जातं. म्हणूनच शास्त्रांनी फक्त वक्ता कसा असावा यावर भर दिलेला नाही, तर श्रोता कसा असावा याचंही अत्यंत सुंदर असं वर्णन शास्त्रकारांनी करून ठेवलेलं आहे. आपल्या स्तोत्रातनं, आपल्या सुभाषितातनं आपल्याला ते दिसतं. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीनुसार श्रोता म्हणजे ऐकणाराच नव्हे तर विचार करणारा, स्वतःला घडवणारा आदर्श व्यक्ती असावा असं रामदास स्वामी सांगतात. कारण ज्याचं अंतःकरण तयार नाही त्याच्यासाठी शब्द हे केवळ आणि केवळ आवाज ठरतात, नुसता आवाज. आणि ज्याचं मन खुलं आहे, ज्याचं मन खुलं आहे, पूर्ण मोकळ्या मनाचा आहे तो, त्याच्यासाठी ते शब्द जीवन बदलतात, स्वतःचं जीवन बदलतात. आणि आजचा श्लोक जो आपण अभ्यासला आहे, जो अभ्यासणार आहोत, तो हेच सांगतोय की खरा श्रोता कोण असतो आणि ऐकणं ही एक प्रकारचं पुण्य कसं ठरतं, आपल्याला ते कसं फायदेशीर असतं. त्यामुळे आज शिबिरातली सुंदर अशी ही मंगल प्रभात आहे. या मंगल प्रभाती शांतपणे मन एकाग्र करा. सगळ्यांचं सकाळचं मेडिटेशन झालेलं आहे आणि हा श्लोक ऐकून त्याबद्दल सखोल विचार करूया. श्रद्धा भक्ती समायुक्ता
नान्यकार्येषु लालसाः वाग्यता सुचयश्चैव श्रोतार पुण्यशालिनः. हा श्लोक वक्ता कसा असावा हे सांगत नाही, तर तो फार सूक्ष्मपणे श्रोता कसा असावा हे सांगतो. श्रवण भक्ती. कारण शास्त्रांना माहिती आहे की प्रवचनाची, ज्ञानाची, उपदेशाची फलश्रुती ही केवळ बोलणाऱ्यावर अवलंबून नसते, तर ऐकणाऱ्याच्या पात्रतेनुसार सुद्धा अवलंबून असते. म्हणूनच हा श्लोक ऐकणाऱ्याचे गुण सांगतो आणि स्पष्ट करतो की सर्वजण ऐकतात, पण सर्वजण श्रोते होत नाहीत. जरी ऐकायला सगळेजण इथे बसलेले असतील तरी श्रोते नाहीत. श्रद्धा भक्ती समायुक्ता, ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आणि भक्ती आहे. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नव्हे, अंधश्रद्धा नव्हे, तर मन उघडून ऐकण्याची तयारी. आणि भक्ती म्हणजे अहंकार बाजूला ठेवून स्वीकार करण्याची वृत्ती. ज्या माणसाच्या मनात श्रद्धा नाही तो ऐकतो खरा, पण आतून विरोध करतो. आणि ज्याच्या मनात भक्ती नाही तो ऐकतो खरा, पण स्वतःला बदलायला तयार नसतो, शास्त्रकार सांगतात. म्हणून शास्त्र असं सांगतं की आधी अंतःकरण श्रद्धा भक्तीने ओलसर झालं पाहिजे, तो ओलावा पाहिजे अंतर्मनाला. तेव्हाच ज्ञानाचं बीज अंकुरतं. त्या ज्ञानाच्या बीजाला तेव्हाच अंकुर येतो जर का तेवढं भक्तीने मन ओलं असेल तर. नान्यकार्येषु लालसाः, ज्यांची मनं इतर कामामध्ये, मोबाईलमध्ये, घड्याळात, घरी काय चाललंय, पुढच्या कार्यक्रमात पुढचं सत्र कसं होणार आहे, याच्यात अडकलेली असतात, अडकलेली नाहीत अशांसाठी. तर आज आपण पाहतोय इथे येतो, अगदी ऐकायला सुद्धा बसतो. आपण इथं आलो, ऐकायला बसलोय, पण मन मात्र इथं कुठंच नाही. मन सैरभैर आहे, शरीर फक्त इथं आहे आपलं आत्ता हजर, आणि मन मात्र दुसरीकडे धावतंय. मी आत्ता तुम्हाला म्हटलं तसं. तर शास्त्र सांगतं अशा स्थितीत ऐकणं होत नाही बरं का, फक्त आवाज आपल्या कानावरती पडतो. जिथे लालसा आहे तिथे लक्ष राहत नाही, आणि जिथे लक्ष नाही तिथे ज्ञान टिकत नाही. वाग्यताः, ज्यांची वाणी संयमित आहे. खरा श्रोता तोच असतो जो ऐकताना बोलत नाही, मध्येच एकदम शंका, टोमणे, कुजबूज करत नाही. इथे बघा कोणी कुजबूज करत नाही, सगळे आहेत तेवढे हुशार आहेत. टीका करत नाही. ऐकत असताना मौन हे श्रोत्याचं भूषण सांगितलेलं आहे बरं का. मौन म्हणजे दबलेपणा नाही, तर समजून घेण्याची शिस्त आहे. म्हणूनच आधी ऐका, नंतर निश्चित बोला. त्यावरती शंका असल्यास ती आता टिप्पणी करून घ्या, लिहून घ्या, ती विचार करा आणि नंतर अवश्य विचारा. हा शास्त्राचा नियम सांगितलेला आहे. शुचयः, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत. इथे शुद्धता म्हणजे अंतःकरण हा शब्द आलेला आहे. त्यामुळे केवळ बाह्य स्वच्छता नाही, उठणं लावलं, सगळं लावलं, बाह्य स्वच्छता नाही, तर पूर्वग्रह, द्वेष, अहंकार आणि मत्सर यांपासून मुक्त असलेलं मन, अंतर्मन. अशुद्ध मन ज्ञानाला रंग लावतं, शब्दांचे अर्थ बदलतं आणि उपदेशालाही वाकवतं. शुद्ध मन मात्र शब्द जसे आहेत तसे स्वीकारते आणि त्यातून स्वतःला घडवते. श्रोतार पुण्यशालिनः, असे श्रोते पुण्यवान असतात असे शास्त्र ठामपणे सांगतं. कारण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य भावनेने ऐकणे हे स्वतःच पुण्य आहे.
स्वतःला लागलेले पुण्य कमवलं जातं. अनेक लोक बोलण्याची संधी शोधतात बरं का. अनेक लोक असतात ते बोलण्याची संधी शोधतात, पण ऐकण्याची पात्रता मिळवणारे फार म्हणजे फार कमी असतात. म्हणूनच ज्ञान सर्वत्र उपलब्ध असूनही सुज्ञ माणसं कमी दिसतात. ज्ञान भरपूर आहे सांगायला, पण सुज्ञ कमी असतात. हा श्लोक आपल्याला सांगतो की शिबिरात आपण इथं आलेलो आहे, इथे बसलेलो आहे, प्रवचन ऐकतोय किंवा श्लोक ऐकतोय हे पुरेसं नाही. तर ते कसं ऐकतो, कसं अंगीकारतो हे महत्वाचं आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे बीज रुजतं, अंधश्रद्धा नाही, फक्त श्रद्धा. जिथे एकाग्रता आहे तिथे ज्ञान खोल जातं, जिथे मौन आहे तिथे समज वाढते, आणि जिथे शुद्धता आहे तिथे परिवर्तन घडतं. आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे, मी खरा श्रोता आहे का? आपल्याच मनाला विचारलं पाहिजे, मी खरा श्रोता आहे का, की फक्त ऐकणाऱ्यांपैकी एक आहे? नुसता आवाज ऐकू येतोय कानावरती, माहित नाही काय बोलतात. कारण शास्त्र म्हणतं की खरा श्रोता कमी बोलतो, जास्त ऐकतो आणि ऐकलेलं आचरणात आणतो, आणि जो ऐकून बदलतो तोच खऱ्या अर्थाने पुण्यशाली ठरतो. शेवटी एकच लक्षात ठेवूया, वक्ता क्षणिक असतो बरं का. मी काय आता आलो दुसरे आले. वक्ता क्षणिक असतो, शब्दही क्षणिक असतात, पण श्रोत्याचं अंतःकरण जर तयार असेल तर त्या क्षणिक शब्दातून शाश्वत परिवर्तन घडू शकतं. त्याच्यामुळे श्रोता महत्वाचा आहे. श्रोता जो आहे तो फार महत्वाचा आहे. श्रोता म्हणूनच श्रद्धा, एकाग्रता, मौन आणि शुद्धता हेच खऱ्या श्रोत्याचे अलंकार आहेत. सज्जनो, पुढचा श्लोक आपल्याला असं सांगतोय की हा माणसाचा स्वभाव जो आहे तो उपदेशाने नव्हे तर अंतर्गत संस्कारांनी ठरतो बरं का. अंतर्गत संस्कार आता सुप्त हे सत्य दर्शवतो आपल्याला. बाह्य संस्कार नाही, अंतर्गत संस्कार, सुप्त संस्कार असतात. स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा सप्तप्तमपि पानीयम पुनर्गच्छति शीतताम. श्लोक आपल्याला सांगतोय, या श्लोकात जीवनाचा एक अतिशय असा खोल आणि वास्तव अनुभव सांगितलेला आहे. शास्त्रकार, अभ्यासकार, जाणकार आपल्याला स्पष्ट सांगतात की स्वभाव म्हणजे माणसाची अंतर्गत प्रवृत्ती. ती केवळ उपदेशाने, भाषणाने किंवा तात्पुरत्या समजुतीने बदलता येत नाही. जसं अगदी उदाहरण द्यायचं तर पाणी तापवलं, आपण छान पाणी तापवलं तर ते गरम होतं की नाही हो. पण उष्णतेचा स्रोत दूर झाला, गॅस बंद केला, चूल बंद केली, गिझर बंद केला की तेच पाणी पुन्हा काही काळाने आपल्या मूळ स्वभावाकडे म्हणजे थंडपणाकडे परत जातं. परत काही वेळाने थंड होतं, कालावधी थोडासा कमी जास्त. तसंच माणसाचंही आहे. थोड्या वेळासाठी कोणी सुधारल्यासारखं वाटतो, नीतीची भाषा बोलतो, सदाचाराचे दिखावे करतो, पण जेव्हा परिस्थिती बदलते, देखरेख राहत नाही, तेव्हा त्याचा खरा स्वभाव, मूळ स्वभाव पुन्हा प्रकट होतो. म्हणूनच शास्त्रकार सांगतात, अभ्यासक सांगतात, अनुभवी सांगतात, स्वभाव बदलायचा असेल तर उपदेश पुरेसा नाही. त्यासाठी दीर्घ साधना, सततचा अभ्यास, इथून गेल्यानंतर विसरायचं नाही काही, आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा श्लोक आपल्याला इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावावर काम करण्याची प्रेरणा देतो. स्वतः बदलायचे, आधी चिंतन करायचे. कारण बाह्यबंधन संपले की जो अंतर्गत संस्कार असतो तोच प्रकट होत असतो बरं का. अंतर्गत संस्कार तेव्हाच प्रकट होतो. म्हणूनच खरा बदल हा शब्दांनी नव्हे तर आचरणाने,
सातत्याने आणि आत्मसंस्काराने घडतो. सातत्य पाहिजे. म्हणूनच भगवंत भगवद्गीतेत आपल्याला हेच सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम. हा गीतेतील अतिशय असा खोल आणि व्यवहार्य असा संदेश आहे बरं का. हा सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण इथे गीते वाचणार आहेत बऱ्यापैकी. ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे, जो इंद्रियावर संयम ठेवतो, असा साधक ज्ञान प्राप्त करतो. सद्गुरु कृपा. अहंकार असेल तर कान उघडे असतात, पण बुद्धी बंद असते. अहंकाराने भरलेले मन ज्ञान स्वीकारत नाही. मात्र श्रद्धेने रिकाम झालेलं मन ज्ञानाने भरून जातं.